फर्स्ट वन नॉर्मल पेंटिंग पासून मंडळी आत्ता सर्व सजवलेले गणपती पाहायला मिळणार आहे। आणि शेला ब्ल्यू कलर आहे, डायमंड पण पाहू शकता। पूर्ण हिरे पण डायमंड जो वर्क केलाय तो पिंकिश मध्ये। मंडळी इकडे पाहू शकता शंकर रूप अवतार दाखवलाय आणि नंदीला पण मस्त असं सजवलंय, पाहू शकता तुम्ही। सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आलेलो आहोत हमरापूरच्या थोड्या पुढं आणि सार्थक आर्टला आज भेट देणार आहोत। सो नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे सार्थक आर्टबद्दल। हा तुम्ही पाहू शकता असा बोर्ड असणार आहे सार्थक आर्ट आणि हा एंट्रन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सो तुम्हाला डेमो पीस इकडं पण लावलेले बाहेरला पण आहेत आणि प्लस आतमध्ये सजवलेले पण डेमो पीस पाहायला मिळेल। आणि तुम्ही पाहू शकता हा आहे एंट्रन्स। सो नंबर वगैरे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इथे भेटेल। स्टार्ट करूया फर्स्ट वन नॉर्मल पेंटिंग पासून। हे बघा पाहू शकता तुम्ही 1.5 फुटीचा गणपती आहे, टिटवाला टाईपमध्ये आहे। आणि सेकंड वन पाहू शकता तुम्ही नॉर्मल बाप्पा दाखवलेत। इकडे तुम्हाला दगडू पाहायला मिळतोय, मस्त असं सजवलंय फक्त। आणि नाम पण तुम्ही पाहू शकता। इकडे तुम्हाला अजून एक पाहायला मिळतोय टिटवाला, मस्त असा पिंकिश शेडिंग दिलेला आहे आणि पिंक धोतर आहे सजवलेला, पाहू शकता तुम्ही। आपल्या छोटा गणपती आहे 1.5 फुटीचा, पाहू शकता तुम्ही। मस्त असं नाम दिलं आहे, 3 सर्कल काढलेले आहेत बघा, पाहू शकता। नाम एक नंबर वाटतं मंडळी। नेक्स्ट वन आहे स्वामींच्या रूपात दाखवलं आहे, जसं काय खरोखरचा हत्तीमुख बसवलं आहे असं वाटतंय बघा। मस्त असं वाटतोय बाप्पा। हा बाप्पा पाळवू शकता, मस्त असा शुभ्र पितांबर आणि शुभ्र असा सफेद तुम्हाला फेटा पाहायला मिळेल तो। आणि फेटा पण बघा थोडा युनिक स्टाईलमध्ये फेटा पाहायला मिळणार आहे। नेक्स्ट वन आहे बैठी अवस्थेमध्ये बाप्पा आहेत, पाहायला मिळतात। नेक्स्ट वन आहे श्रीफलावरती बसला आहे, म्हणजे नारळावरती बसलेला गणपती आहे, पाहू शकता तुम्ही। 1.5 फुटीपर्यंत असणार आहे आणि नारळ पकडून 1.5 फूट जाणार, 1.5 ते 2 फूट। मंडळी आत्ता सर्व सजवलेले गणपती पाहायला मिळणार आहे। सो फर्स्ट वन आहे बघा, पिंक कलरचा वेल्वेट मारला आहे, मस्त वाटतोय। आणि लोड पाहू शकता, शेला पण दिलेला आहे आणि बाप्पाच्या एकच डायमंड मुकुटाला लावला आहे, भारी वाटतं बघा। तर नेक्स्ट वन आहे मस्त असा ऑरेंज कलरचा पितांबर मारला आहे आणि शेला ब्ल्यू कलर आहे, डायमंड पण पाहू शकता। आणि नाम बघा बाप्पाचं। पुढचा आहे बालमूर्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि फेटा पाहू शकता। मस्त वाटतो, पूर्ण पितांबर तुम्हाला व्हाईट कलरचा मारलेला आहे आणि त्याला गोल्डन कलरची फुलं आहेत, फ्लावर्स आहेत। सिंपल मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही। कोचवर बसलेले बाप्पा आहेत आणि एकदम सिंपल। याला शेला तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडीचा। आणि नेक्स्ट वन आहे पूर्ण शुभ्र असा कलर मारलेला आहे आणि त्याला पेंटमध्ये शेडिंग जी दिली ती पिंक कलरची शेडिंग आहे, मस्त असं उठून दिसतोय बाप्पा, पाहू शकता तुम्ही। आणि डायमंड वर्क केलेला आहे याच्यावर पण। इकडे तुम्हाला 1.5 फुटीचा बाप्पा मस्त असा छोट्या कोचवर बसला आहे आणि मस्त त्याला पितांबर मारले ड्युअल टोनमध्ये, पिंकिशमध्ये। आणि पाहू शकता बालमूर्त आहे हा बाप्पा, पाहू शकता मस्त वाटतोय। पितांबर दिला आहे, ड्युअल टोन टाईप वाटतोय असं वाटतंय। हा कलर नाईटला थोडा उठीव दिसतो आणि शेड पूर्ण पिंक कलरची मारलेली आहे। नेक्स्ट वन मंडळी गणपती आहे, पाहू शकता 2 सिंह आहेत आणि पितांबर मस्त असा पिंकिश कलरमध्ये मारला आहे आणि पूर्ण हिरे पण डायमंड जो वर्क केला आहे तो पिंकिशमध्ये आहे। आणि तुम्ही पाहू शकता वर तुम्हाला मोराचा पीस सर्कल मारलेला आहे पूर्ण। नेक्स्ट वन आहे गणपती, तुम्ही पाहू शकता पितांबर असा मस्त शुभ्र असा मारलेला आहे आणि लोड ग्रीनिश आहे आणि डायमंड वर्क केलेला आहे, पाहू शकता तुम्ही।
मंडळी नेक्स्ट वन पेंटिंगवाला गणपती आहे, टिटूवाला गणपती पाहू शकता. पिस्ता कलरचा पितांबर मारला आहे आणि शेला मारला आहे ऑरेंज कलरचा. इकडे तुम्हाला सिंहासन कोच पाहायला मिळते, सिंह कोच बोलतात याला. आणि बघा वन साईड आहेत बाप्पा, मस्त आरूढ झाले आहेत कोचवर. नेक्स्ट वन आहे तुम्ही पाहू शकता, लालबागचा राजा सेम आहे, फक्त बॅक साईडची कमान आहे ती काढलेली आहे आणि पूर्ण त्याला नेकेड करून सजवलं आहे. डायमंड वर्क पाहू शकता तुम्ही, मस्त असा पाहू शकता तुम्ही. आणि नेसवला आहे पण मस्त, सिंहासनावर बसलेले दाखवले. पण बाप्पा आहेत श्रीराम अवतारात दाखवले आहेत, म्हणजे श्रीराम आहेत, साईडला तुम्हाला लक्ष्मण पाहायला मिळतात आणि त्याच्या साईडला सीतामाया पाहायला मिळते. सो तिघांचं कॉम्बिनेशन करून बाप्पा केलेला आहे श्रीराम. मंडळी नेक्स्ट वन आहे पितांबर, येलोइश पितांबर मारला आहे आणि साईडला मोर दाखवण्यात आलेला आहे. आणि बाप्पा पाहू शकता मुकुट वगैरे मस्त सजवलं आहे. मंडळी इकडं पाहू शकता शंकर रूप अवतार दाखवला आहे आणि नंदीला पण मस्त असं सजवलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं बघा वाघाचं कातडं लावलं आहे, मस्त असं वाटतं आहे बघा, असं वाटतं एक खरोखर हुबेहूब शंकर जे आहेत. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही, शुभ्र असा पितांबर मारलेला आहे. आणि इकडं लालबागचा राजा सजवला आहे तुम्ही पाहू शकता. डायमंड वर्क बघा, कट टू कट डायमंड वर्क केलेला आहे. आणि पितांबर तुम्हाला शुभ्र मारलेला आहे आणि शेला मारला आहे ब्लॅक कलरचा, त्याच्यावर डिझाईन आहे. पिंक कलरचं धोतर मारलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आभूषणं बघायला मिळतात. आणि वर बाप्पाच्या इथं मोराच्या पिसाचं सर्कल केलं आहे. नेक्स्ट वन मंडळी आहे माऊली गणपती पाहू शकता, मस्त असा मँगो कलरचा तुम्हाला धोतर पाहायला मिळतो आणि गोल्डन ज्वेलरी आहे पूर्ण आणि डायमंड वर्क केलं आहे. पुढचा गणपती बाप्पा आहे, वन साईड लोड आहे तुम्हाला पाहायला मिळतो आणि डायमंड वर्क आहे याच्यावर पूर्ण आणि पुन्हा मोराचे पीस लावले सर्कलमध्ये. इकडं आता सिंपल बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन आहे मस्त असं पितांबर मारला आहे ब्लूइश कलरमध्ये आणि बाप्पा पूर्ण डायमंड वर्कने सजवले. नंतर आहेत बालकृष्ण अवतारात तुम्हाला श्रीकृष्ण अवतार बाल रूपात पाहायला मिळतो आहे. मस्त अशी बासुरी दिली बाप्पाच्या हातात आणि फेटा पाहू शकता तुम्ही. इकडं पण तुम्हाला गजरूप अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. मस्त असं स्किन टोन मारला आहे, नॉर्मल गणपती आहे. नेक्स्ट वन बाप्पा आहेत पाहू शकता, मस्त असं धोतर सजवलं आहे, कलर मॅचिंग करण्याचं ट्राय केलं आहे. आणि बॅक साईड तुम्ही पाहू शकता, मुकुट पण पाहू शकता, मस्त असं मुकुट सजवलं आहे बाप्पाचा आणि पूर्ण बाप्पा बघा कसं वाटतं आहे. नंतर आहे दुसरा बाप्पा, पिंक कलरचा धोतर आहे आणि तुम्ही पाहू शकता शेला आहे याच्यावर आणि पिंक कलरचं पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे बाप्पावर. मुकुट पण पाहू शकता. मंडळी इकडं बालरूप मस्त असं केलं आहे, त्याला पितांबर लावलं आहे आणि पितांबरची किनार सोडली बघा, मस्त असं केलं आहे. नेक्स्ट वन मंडळी आहे मस्त असं मोर आहे आणि मोराचं सिंहासन बनवलेलं आहे कोच टाईप आणि पाहू शकता तुम्ही धोतर पूर्ण पिंकिश धोतर आहे आणि डायमंड वर्क पण मोस्टली पिंकिश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. मंडळी हे सर्व तुम्हाला 2 फुटीचेच गणपती दाखवतो आहे. आता हा बघा मस्त असं ब्लूइश टोन दिला आहे आणि डार्क ब्ल्यूवाला पितांबर मारलं आहे हा बघा. आणि मुकुट पण पाहू शकता मस्त सजवलं आहे, नाम वगैरे. आणि बाप्पा बघा हा बघा, हा पण स्किन टोन टाईप केला आहे, मस्त स्किन टू स्किन मॅच केलं आहे आणि पितांबर पूर्ण शुभ्र असं मारलं आहे आणि शेला पाहू शकता पिंकिश कलर आहे.
आणि त्याच्या साईडला एक पूर्ण पिंकवालं पितांबर आहे, त्याला शेड दिली ब्ल्यूवाली. आणि नंतर बघा मस्त असं ज्वेलरी डायमंड वर्क केलं आहे पिंकमध्ये. मंडळी ही पाहू शकता 2 फुटीची आहे. मँगो कलरचा तुम्हाला पितांबर पाहायला मिळतो आहे आणि वर मस्त असं सजवलं आहे. हा बघा सिंगल मुकुट केलं आहे, मस्त वाटतंय पण बाप्पा. हा नेक्स्ट पण बाप्पा आहे, पाहू शकता कोचवर बसलेले बाप्पा आहेत आणि पूर्ण डायमंड वर्क केलं आहे बाप्पावर. नेक्स्ट वन मंडळी आहे मस्त असे स्काय ब्लू टाईपमध्ये पितांबर आणि त्याच्यावर गोल्डन टाईपची किनार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पा तर मस्तच वाटतो. हा बघा तुम्हाला कसा बाप्पा वाटतो नक्की कमेंटमध्ये कळवा. नेक्स्ट वन आहे उडता लोडवाला 2.5 फुटी गणपती असणार आहे. उडता लोड पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पा बघा मस्त असं सजवलं आहे. हा पूर्ण पिंकिशमध्ये केला आहे, पिंक थीम दिली. पितांबर पूर्ण पिंक आहे आणि डार्क शेड मारली पिंकची. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता शेलाव दिसतोय येलोइशमध्ये आणि डायमंड वर्क तुम्हाला पूर्ण पिंकमध्ये पाहायला मिळेल याच्यामध्ये. सेम गणपती तुम्हाला पाहायला मिळतोय पिंक थीममध्ये. पितांबर वगैरे पाहू शकता. हा 3 फुटीमध्ये गणपती पाहायला मिळेल तुम्हाला. सिंगल म्हणजे कोचवर बसलेला आहे, छोटासा कोच आहे त्याच्यावर बसला आहे. आणि हा बघा बाप्पाचे नाम आणि तुरा पाहू शकता बॅक साईडचा तुम्ही. नेक्स्ट वन आहे 3 फुटीचा, तुम्ही पाहू शकता. पितांबर डार्क ब्ल्यू आहे थोडा आणि किनार त्याची गोल्डनमध्ये आहे. आणि कोच पाहू शकता, कोचवर बसले आहेत बाप्पा. 3 फुटीचे बाप्पा आहे ते. हा एक नेक्स्ट वन आहे, पूर्ण ग्रीनिश कलर मारलेला आहे. पितांबर तुम्ही पाहू शकता आणि हिरे पण बघा मॅचिंग करण्याचं ट्राय केलं आहे. मस्त कॉम्बिनेशन बसलं आहे. हा बघा हा सिम्पलमध्ये गणपती आहे. सिंपल गादीवर बसला आहे, साईडला लोड आहे. आणि बघा एकदम सिंपल गणपती फक्त सजवला आहे, दॅट्स इट. मंडळी हा 2.5 फूट गणपती आहे, पाहू शकता तुम्ही. मोस्टली डायमंड वर्क आणि जो पितांबर आहे ते मॅचअप करण्याचं ट्राय केलं आहे. आणि सिंगल कोचवर बसलेला आहे. हा बघा कमल कोच बोलतात त्याला. नेक्स्ट वन आहे हा बघा बाप्पा पाहू शकता तुम्ही. मस्त असा शुभ्र असा पितांबर मारला आहे आणि शेला मारलेला आहे पिंक कलर आणि त्याला किनार मारले आणि मुकुट पूर्ण सजवलं आहे. तर फायनली मंडळी आलो आहोत सार्थक आर्टला आणि दादाशी आता वार्ता करूया. दादाचं म्हणजे नाव वगैरे जाणून घेऊया आणि कुठं हा कारखाना असणार बघूया. तर दादा तुझं नाव काय? माझं नाव सचिन पाटील. सचिन पाटील. आणि दादा तू इथलास? प्रॉपर इथलाच. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती इकडं आपल्याला पाहायला मिळणार आहे? साधारण 1 फुटापर्यंत ते 9 फुटापर्यंत. 1 ते 9 फुटापर्यंत. ओके. आणि नॉर्मल पेंटिंग पण असणार आहे आणि सजावट पण असणार आहे याच्यात? पेंटिंगचे पण देतो, सजावटचे पण देतो, जशी रिक्वायरमेंट असेल कस्टमर त्याप्रमाणे मूर्ती देतो. ओके. आणि हा कधीपासून कारखाना आहे, म्हणजे स्थापित कधीपासून झाला आहे हा कारखाना? 2024 पासून स्टार्ट झाला. 2024 पासून. आणि हा दुसरा वर्ष आहे. आणि कधीपासून या वर्षाचं काम कधीपासून आपण स्टार्ट केलं? या वर्षाचं काम आमचं नोव्हेंबरपासून स्टार्ट होतं, नोव्हेंबर ते लास्ट एंडिंगपर्यंत. नोव्हेंबरपासून. आणि गौराई पण आपल्या इकडे असतात का याच्यानंतर? पण असतात, पण गौराई अजून डिस्प्लेमध्ये लावलेच नाही. ओके. ज्यावेळी रेडी होतील त्यावेळी गौराई लावतील. ओके. आणि POP असेल आणि शाडू पण असेल आपल्याकडे का फक्त POP असणार आहे? POPच असणार आहे. शाडूच्या मूर्त्या पाहिजे असतील तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार 1 ते 1.5 फुटापर्यंत मिळतं. ओके. आणि POPबद्दल काय मत आहे? आता सध्या ती बंदी केली त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? POP बंदी केली, पण POPबद्दल मत म्हणजे शाडू मातीच्या एवढ्या मूर्त्या निघणार नाही आणि कस्टमरला जी मूर्ती
मूर्त्या पाहिजे असतील तेवढ्या निघणार नाही हं. शाडू मातीच्या. ओके. त्यामुळं POP बंदीवर काय तरी निर्णय सरकारने घ्यायला हवा सांगते. ओके दादा, अजून काही तुला सांगायचं असेल तर सांगू इच्छितो एवढंच. ओके थँक्यू दादा, थँक्यू. ओके. तर मंडळी सर्व आपण फ्रंटला जे दाखवतो पण बॅक साईडला पण पेंटिंग वगैरे चालू असते, पेंटिंग चालू असते, आखणी वगैरे चालू असते. सो इकडं सर्व गणपती ऑलरेडी झालेत. काहीकांची आखणी वगैरे राहिलेत, काहीकांची पेंटिंग राहिली आणि काहीकांना सिल्वर कलर किंवा गोल्डन कलर लावलेचा, ब्रॉन्झ लावायचा राहिलेला असतो. सो ह्या ताई पण इकडं कलर लावण्याचं काम चालू आहे आणि तिकडं शेडिंग पूर्ण मारण्याचं काम चालू आहे. ताई सध्या ब्रॉन्झ मारते. ताई नाव काय तुझं? हां, कस्तुरी. तुम्ही इथल्याच? दादरची. ओके. आणि पाहू शकता गणपती सर्व चालू आहे तिकडं. इकडं शेडिंगचं काम चालू आहे, मशीन्स चालू असतात आणि इकडं शेडिंग प्लस पेंटिंग वगैरे चालू आहे. तर सर्व दादा लोक इकडं बसलेत, पेंटिंग शेडिंग चालू आहे. पूर्ण हा बॅक साईडचा वर्क असतो ज्याच्यात बॉडी पेंट वगैरे पूर्ण पॉलिशिंग गणपतीची केली जाते. तर हे बघा इकडं शेडिंग चालू आहे सध्या बाप्पाची. हा दादा शेडिंग करतो. दादा नाव काय तुझं? हां, अशोक पाटील. तुम्ही इथलेच का दादा? हां, उरणचा. उरणमध्ये कुठला? हां, सार्डे. उरण सार्डे. ओके दादा, थँक्यू. हां, कधीपासून इकडं काम करतोस? हां, 2 वर्ष झाली. आणि अगोदर पहिल्यापासून तिकडं साड्याला कारखाना आहे. कारखान्याचं नाव सांगू शकतोस? कारण उरणची पब्लिक आहे आपल्याकडे. हां, येतात ना? ओके चालेल, थँक्यू दादा. आणि तिकडं अजून दादा पेंट वगैरे करतो, म्हणजे आखणी काम वगैरे चालू असते. तर हा दादा आहे, दादाचं नाव विचारूया. दादा नाव काय तुझं? ऋतिक. ओके, तू इकडचाच? हां, ओके. तर दादाचं वर्क चालू आहे, सो डिस्टर्ब न करता इकडं आता तो सध्या दातांना कलर मारतो. नंतर याची आय शेडिंग म्हणजे पूर्ण आखणी वगैरे केली जाते. तर असं असतं पूर्ण बॅक साईडचा एंट्रन्स जो दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. फायनली मंडळी पूर्ण गणपती पाहून झालेले आहेत आणि दादाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणपती पाहिजे असेल तर नक्की व्हिजिट करा सार्थक आर्टला. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.